नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ स्वामींच्या दर्शनाने घेऊन येत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपण जाणार आहोत वसई वेस्टला प्रसिद्ध असलेल्या स्वामींच्या मठामध्ये। मग चला जाऊया आपण। मी वसईच्या मठामध्ये नालासोपाऱ्यावरून जाणार आहे। नालासोपाऱ्याच्या स्टेशनच्या बाहेर मी मित्राची वाट बघत होतो। वाट बघत असताना डेपोमध्ये हा असा सुंदर असा नजारा आपल्याला बघायला भेटला। मठामध्ये जाण्यासाठी आपण वसईवरून एसटीने जाऊ शकतो किंवा नालासोपाऱ्यावरून आपण प्रायव्हेट गाडी करून जाऊ शकतो। दोन्ही मार्गाने आपल्याला मठामध्ये जाता येतं। माझा मित्र आणि मी नालासोपाऱ्यावरून स्कूटर घेतली आणि वसईच्या मार्गाने निघालो। आम्हाला साधारणपणे 20 मिनिट वसईच्या इथून मठामध्ये जाताना या रस्त्याला आजूबाजूला हिरवळ आहे। जसं गोव्याला फिरताना रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवगार असतं तसं या इथे अनुभवता येते आणि तुम्हाला सुंदर बंगले सुद्धा बघायला मिळतील। जसं गोव्याला फिरण्याची मजा येते तशीच ह्या रस्त्याने वसईच्या मठामध्ये जाताना मजा येते। श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव स्थापनेसाठी संदीप म्हात्रे यांच्या झालेल्या प्रत्येक दृष्टांत कारणीभूत ठरला आहे। मठाची स्थापना 18 फेब्रुवारी 2008 रोजी झालेली आहे। मंदिराची वास्तुरचना ही आकर्षण असून आध्यात्मिक शक्तीची अनुभूती करून देणारी आहे। या मठामध्ये नालासोपारा, विरार, नायगाव, पालघर तसेच मुंबईवरून लांबून दर्शनासाठी येतात। या मठामध्ये नामवंत व्यक्तींनी सुद्धा भेट दिलेली आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मुख्य मंदिरातील सभागृहात सर्वत्र दत्त संप्रदाय आणि प्रसिद्ध संत यांचे आपल्याला दर्शन होईल। स्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय अवतार। औदुंबरांच्या शेजारी विठ्ठल रखुमाईचे देखते तैलचित्र आहे। मंदिरातील सभागृहामध्ये आपल्याला अष्टविनायकाचे दर्शन सुद्धा होणार आहे।